विल बी टू बी कंटिन्यूड। हा लॉग जायला पाहिजे, हा लॉग जायला पाहिजे। हे प्रसाद चहाचे मालक प्रसाद राख। हॅलो गाईस, हा लॉग जायला पाहिजे, हा लॉग जायला पाहिजे। तर आम्ही चाललो उत्कर्ष कॅम्परमध्ये आज प्रसाद चहाला। कोण आहे? आणि हे विपुल राणे की जे पुढे बसलेत, विपुल राणे। सो भेटू आपण। I say something. अरे बोला काहीतरी बोला, कुठे? तर मित्रांनो, आम्ही आज चाललोय। किती वाजलेत? वाजलेले आहेत आपले 11। रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही आत्ता खेड शिवापूरला चाललोय प्रसाद मलाई चहाला चहा पिण्यासाठी। जर आमचा काही प्लॅन चेंज झाला तर आम्ही तामिनीला पण जाऊ शकतो, कारण की आम्ही तशा तयारीमध्ये आलो। आम्ही रेनकोट वगैरे आणलेले, मी आणि कुणाल भाई मागेच थांबणार आहे। बाकीचे आमचे 4 मेंबर्स आहेत, ते पुढे बसलेत। आमच्यासोबत थोडीशी नाइंसाफी तर झाली आहे, नाही पण आपण एन्जॉय करू, पण आम्ही सर्वात जास्त एन्जॉय करू। Here we go guys, here we go। आणि अशा पद्धतीने गाडी निघाली आहे गाईज। एसबी रोडनी चाललो आम्ही। थंडी तर फाटली गाईज, पण बाकी काहीच नाही। तुमच्यापेक्षा बेस्ट आहे जेन्युइनली। बघू ते काहीच। आता आपण लोकांची रिॲक्शन घेऊ, कारण की इथे येईपर्यंत आम्हाला भरपूर रिॲक्शन भेटलेली आहे। लोक वळून बघतायत की काय चाललंय नेमकं यांचं। हे बघा, हा बघता ही हाईट कोण रिॲक्शन बघू शकता। रिॲक्शन पाहिली का? आमच्यामुळे रिॲक्शन भेटते तुम्हाला। तर मित्रांनो, लॉ कॉलेज रोडला आलो आहे आम्ही आता। भयानक थंडी वाजते आहे, थंडी सोडलं। हा बघू शकता तुम्ही लॉ कॉलेज रोड। आणि आमचा ड्रायव्हर चिडलाय। ड्रायव्हर चिडला नाही, ड्रायव्हर मजा घेण्याच्या मोडमध्ये। ड्रायव्हरला वाटतंय ड्रिफ्ट मारल, आम्ही दोघं बागच्या मागं गायब। पुढे FC कॉलेज रोड बंद केलाय, डोंट नो का बंद केलाय। समोर बघू शकता लॉ कॉलेज रोड। हॅलो। सो आता आम्ही कुठे आलो? आपण नळ स्टॉप। नळ स्टॉप जवळ आलो आम्ही आता।
आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही, अडचण नाही आलेली आम्हाला. नाही अजून. थोडीशी थंडी वाजतीये. आयुष्यामध्ये असं एन्जॉय करता आलं पाहिजे मित्रांनो. हो. हे आमचे ते जे म्हटलं आहे ना याने, काय म्हणता आपलं, कोण आहे तो कॉमेडियन आहे सर? अहो तो सर्वात फेमस किंग. अहो तो काय नाव यार त्याचं, तोंडावरती नाही का, तो म्हणतो नाही का, मर्द को दर्द नहीं होता लेकिन ठंड लगती है आमची, और बहुत थंड लगती बहुत है. थंड लगती है. तर मित्रांनो 3-4 दिवस झाले पुण्यात खूप पाऊस आहे. म्हणजे मी असं कधी पाहिलंच नाही की मे महिन्यात एवढा पाऊस पडलेला आहे. मला जेव्हापासून कळतंय ते आजपर्यंत मे महिन्यात मी पाऊसच पाहिला नाही. पाहिला म्हणजे कसं, एखादा तास पडला, 2 तास पडला, पण हा गेले 5 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय. त्यामुळं पुण्याला महाबळेश्वरचं वातावरण आलंय. एवढी थंडी, एवढी भयानक थंडी, त्यात आम्ही असं चाललोय कॅम्परमध्ये. पण याला फील म्हणतात गाईस. थ्रिल आणि फील एक नंबर. हे आमचे काही मित्रमंडळी तुम्हाला दाखवतो. ते आता आम्ही गोकर्णाला गेलो होतो तेव्हा पण ते एकदम त्यांना कम्फर्टेबल पाहिजे, आणि आता पण बघा तुम्ही बघू शकता. हे आमचे मित्र गाडीत बसलेले. आणि हा कोथरूडला जाणारा ब्रिज, कोथरूडच ना? कोथरूड. हो. मला एरियातलं माहीत नाही एवढं. तुम्ही PCMC राहता ना सर? हो, मी PCMCला राहतो. आमचं पुन्हा बदलतंय. पुन्हा बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मुद्दामून बंपर फिरवताना आमचा ड्रायव्हर आम्हाला त्रास. तर मित्रांनो चांदी चौक क्रॉस केलो आणि आम्ही बँगलोर हायवेला जॉईंट होतोय. पाऊस पडायचा नाही वाटतं. पाऊस पडला तर आंघोळ होईल. कुणाला भाई पाऊस पडणार नाही वाटतं आता. पाऊस तर पडायला नको पाहिजे सर, कारण की वरती सगळं बघू शकता. येस, ढग मोकळे, ढग मोकळे आहेत, त्यामुळं नाही पाऊस पडणार नाही. पण मला पुण्याच्या पावसाची काहीच गॅरंटी नाही. इतक्या वर्षांपासून मी बघतोय मोकळ्या ढगामुळे सुद्धा पुणे अचानक ढग जमवतं आणि पाऊस पडतं. खरं आहे एवढं. हो. तर बँगलोर हायवेला जॉईन झालोय आपण आता. येस, हे बघू शकता तुम्ही बँगलोर हायवे. यही तो देखने के लिए हमारा जन्म हुआ है. आराम के साथ, रफ्तार के साथ बातें. वाह वाह वाह, यही तो है जीवन. इंजिनियर चाळीच्या इथे आता आलो आहे मी. हा आमचा मीटअप पॉईंट असतो ज्यावेळेस आम्ही कुठे जातो राईडला. येस. तर आमच्या इथे पुढे इंजिनियर चाय म्हणून एक कॅफे आहे जिथे आम्ही नेहमी थांबतो. आता तो कॅफे आम्ही क्रॉस करतोय. त्याच्यानंतर ब्रिज लागेल, नंतर बोगदा लागेल, आणि टोल नाक्याच्या अलीकडे राईट साईडला आपलं जे डेस्टिनेशन आहे प्रसाद मलाई चहा, तिथे आपण पोहोचून जाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला जर असे आमचे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही असं काहीतरी तुमच्यासाठी नेहमी युनिक करत राहू. हे कॅफे प्लीज गाईज, लाईक, कमेंट, सबस्क्राईब. हे आमचे कुणाल बाई. हे पल्सर 200 RS फोन करतात. मला हे लोक लवकर इन्व्हॉल्व नाही करत, रॉयल एनफील्ड वाले. आता ओव्हरऑल खूप अंधार आहे. ब्रिज क्रॉस करतोय आम्ही.
व्ह्यू चेंज करू रूमसाठी. हा असा व्ह्यू. हे आमचं पुणे शहर. पुणे तिथे काय पुणे. तिथे काय होणे. एक कात्रज बोगदा दिसतोय. नवीन कात्रज बोगदा 1.5 किलोमीटरचा आहे मित्रांनो हा. सनरूफ आणि याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ते तर आहे. कॅम्पर आहे काय. एंटायर बॉडी ओपन. सनरूफ आणि याचं कम्पॅरिझनच होऊ शकत नाही. कारण की मित्रांनो सनरूफमध्ये खूप लिमिटेशन्स आहेत आणि याच्यामध्ये काय नाही. ते डायरेक्ट ओपन टू स्काय. मुंदरूप असू दे किंवा मिनी रूप असू दे, बट कॅम्परचं नाही कम्पॅरिझन होऊ शकत. तसे याचे ड्रॉबॅक्स आहेत. सेफ्टी नाही आहे, बट तुम्ही थोडंसं डिस्टन्स कवर करणार असाल तर काही अडचण नाही आहे. आता आम्हाला एक 20-25 किलोमीटर जायचं होतं म्हणून आम्ही ठरवलं कॅम्परमध्ये जायचं. बट जर लॉंग रूट असेल तर आम्ही शक्यतो अवॉइड करू ही गोष्ट. आणि आमचा ड्रायव्हर पेटलाय आता. पेटलाय तो. लवकरात लवकर डेस्टिनेशनवर नेण्यासाठी तो 100च्या स्पीडने गाडी पळवतो. आम्हाला माहिती 100च्या स्पीडने उभं राहिल्यानंतर पकडी नाही जाईल. हा चेहरा सांगतो तुम्हाला. बाईक आणि कारमध्ये 100च्या स्पीडवरती असं माझी केस बघू शकता. हा समोर टोल नाका आणि इथून राईट. इथून आपल्याला युटर्न घ्यावं लागेल. हा समोर टोल नाका. प्रसाद भेळ आणि तो आपला प्रसाद मलाई चहा. फायनली पोहोचलोय आपण. हे आपलं डेस्टिनेशन प्रसाद मलाई चहा. टॉयलेटमध्ये घालतो का रे. हे आमचे ड्रायव्हर अक्षय. हे आमचे पॅसेंजर आणि हे मागच्या सीटवर बसलेले. काय वर उठलो आपण. जम्बो मला चहा ना. जम्बो चहा. जम्बो कोण म्हणून क्या जम्बो चाय. याला रेग्युलर जम्बो दे. 1 2 3 4 5 तू समय राहणार. सध्या आलेलो आहे आम्ही प्रसाद चहाच्या इथे. एकदम मस्त मस्त गरम गरम मलाई चहा प्यायला. प्रसाद चहा प्यायला आम्ही त्यांच्या मालकांसोबत. हे प्रसाद चहाचे मालक प्रसाद राख. एकदम चवन करून
इथं वास येतोय, तिकडेच बसलो असतो ना. प्रवास येतोय नाही येत? वास सगळीकडे देणार आता ती वास कुठे येतो माहिती का तिथून येतो हा ना. मला कॅम्परच्या मागं बसायचं. गाईस कमेंट सर, समथिंग से समथिंग सर. तुम्ही बोला जरा. आपलं लडाखचं करायचं का? अशा पद्धतीने आमच्या पार्टीला सुरुवात झालेली गाईस. चहा आणि बन मस्का कधीतरी ट्राय करा. प्रसाद मलाई चहा वापस ठेव रे, हे थांब. एकदम कतई 200 डिलिशियस. रुपयाच्या चहासाठी आम्ही 1000 रुपयाचं डिझेल जाळून आलोय. बघा ना यालाच म्हणतात गाईस उत्मात किडे. Get a sip of. यप. शियर्ड आता एक आम्ही cheers boys होऊन जाणार जाऊ आहे. द्या. आम्ही आज शियर्डला वन चाललो वन आहे. चियर्स, वन चियर्स एव्हरीवन. वन चियर्स. राग काय म्हणणं आहे तुमचा? बॉईज चियर्स. चियर्स गाईस, चियर्स. Cheers. सगळं चालू आहे. हिला आता काय cheers आहे? हे माझं कुठलं आहे घेतला तू, तो घेतला तू. सगळ्यांचं same च आहे. नियोजन नाही जाऊ. हॅलो. काय ना भाई. तो इकडे चार्जर आहे उत्कर्ष, सी टाईप. सांगायचं आणला असं. सो गाईज हे बघा हे आम्ही असं घेतोय आज मच्छीला. आजवाची जंगलमधले गाईज आता आम्ही काल लॉगिंग करणार चालू. असं आम्ही चालू प्लॅन आहे. कशात सर पण आता इन आहेत, सगळेच इथले इन आहेत. स्वतः मालक हर्षद भाई पण इन. रुको माईक बंद आहे. मी बघितलंच नाही. तुम्ही स्माइल केली ना आज डेंजर दिसतंय राहणे. आता तुमचं वय किती झालं सरांना पाठवू का मी बोल? दादा वय किती तुमचं? गब्बस दादांचं लग्न करायचे. बाबा. दोन दिवस येतात. मस्करा मारला होता. मी विषय काढलेला गोरा दिसतो. पण तू कशाला काढला असशील? काढला का? पण विचित्र गोरे दिसत आहे. प्रॉपर येतं का? हॉटेलनं काय केलं सानी पण? ट्रीटमेंट घेतली. लाल दिसत असतील. हबीवरनी काय केलं पण हॉटेलला? हबीबी गेला, हबीबी. रिटर्न जर्नी मध्ये तुला व्हिडिओ येणार कशा? ए भाई, तू फेमस नको करू मला युट्यूबवर. करणार मी फेमस करणार आहे. तर रिटर्न निघलोय आम्ही. एक पोलीस सुपरस्टार व्हिडिओ करून आपण आम्ही केला येताना. ओरडतो आम्ही केला ना याच्यामध्ये. बोगदत केला आम्ही, बोगदत. रंग उभा. राईट ना. ऐका, ती जागा नाही पण 3 लोकांमध्ये. नीट करू, वैतागवाडी नको. माझा नको तुला काही टेन्शन नाही, निघाल नाही. बरोबर म्हणलं मला मिडल यायला काय येडा आहे काय? तुम्हाला एक्सपिरियन्स आलाय. कशाचा? middle यायला काय येडा नाहीये. कसं वाटतंय? मस्त वाटतंय भाई 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 भाई. येडा की काय? रा-टा-टा-टा, रा-टा-टा-टा. पोलीससारखं करायचं, पोलीस सुपरसारखं. जवळ ये. चांदणी चौकात पोहोचलोय आम्ही आता. येताना कोथरूडवरनं आलो होतो, आता जाताना पाषाणवरनं जाऊ आम्ही.
हा रात्रीचा कट्टा बसायचा बघू शकता. हे काय बड्डे चाललं वाटतं, बड्डे सेलिब्रेशन. अरे कसली गर्दी इथं. अरे आपण कट्टा व्हायला लागल्या. पोचले का व्यवस्थित सगळे. येस सर, अभी गुड नाईट फिलहाल. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे संपू. फायनली आम्ही घरी पोहोचलोय. राग कसं वाटते. मस्त मजा आहे. एकदम भारी ट्रिप झालेली आहे आपली, एकदम मस्त. Short and sweet. मलाई चाय मध्ये विल बी टू बी कंटिन्यूड. उत्कर्ष मलाई चहा भेटला ना तुला. हो मस्त. चलो गाडी काढा. चलो बाय बाय.